हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बोटनेक ब्लाउज पाहणार आहोत। खूप सुंदर अशी साधी आणि सोपी डिझाइन पाहणार आहोत। तर सुरुवातीला इथे पाहू शकता मी इथे जे आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे आणि त्यावरती गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे। जर आपल्याला जेवढा आपल्याला गळा हवा आहे तेवढा घेऊ शकता। तर वरती 3.5 इंच रुंदी आणि खाली 3.5 इंचाचा मी बॉक्स करून घेतलेला आहे आणि खाली 10 इंचावरती गळा घ्यायचा आहे आपल्याला। तर मी ते खाली 10 इंचावरती संपूर्ण 10 इंचावरती घेतलेला आहे आणि गळ्याचं मार्किंग करून घेत आहे। तर इथे कॅनव्हास वगैरे काही न वापरता मी इथे गळ्याचं स्टिचिंग करणार आहे, कारण जो ब्लाउज आहे आपला त्याला थोडंसं वर्क आहे आणि वर्कसाठी कॅनव्हास वापरलेला आहे त्यांनी। तर त्यामुळे मी इथे कॅनव्हास न वापरता ब्लाउज डिझाइन करणार आहे। जर तुमचा ब्लाउज साधा असेल तर तुम्ही कॅनव्हास वापरू शकता। इथे पाहू शकता। तर आहे असंच आता आपण इथे आपलं जे अस्तर आहे तर ते ठेवून इथे आपण कटिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे पाहू शकता आपल्या ब्लाउजला जे आहे ते कॅनव्हास आहे। हे पहा इकडे तर जास्त जाड होईल त्यामुळे मग मी कॅनव्हास वापरलेला नाही आणि जर नवीन असेल तर तुम्ही नक्कीच कॅनव्हास वापरा। तर पाहू शकता त्यानंतर कटिंग झाल्याच्या नंतर आता आपण इथे कमरेच्या बाजूला टिप मारून घेत आहोत। नेहमीच मी सांगत असते कमरेच्या बाजूला टिप मारूनच घेते। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथे हात शिलाईसाठी वेगळी कमरेची पट्टी सुद्धा जॉईंट करू शकता। तर त्यानंतर गळ्याचं आहे असंच आपण इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। 1/2 इंच अंतर ठेवून गळ्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर त्याच प्रकारे मी इथे स्टिचिंग करून घेत आहे आणि व्हिडिओ मैत्रिणींनो शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा जमेल अशी एकदम सोपी डिझाइन आणि सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाउज मी इथे सांगत आहे। तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे नंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित आपला गळा पलटला जाईल। जे कोणे वगैरे आहेत तिथे सुद्धा व्यवस्थित कट मारून घ्यायचं आहे। कट मारताना एवढीच काळजी घ्यायची आहे आपल्याला की जे आपले कापड आहे ते पलीकडच्या साईडने आपण जिथे टिप मारलेली आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊ द्यायचं नाही, कारण का जर गेलं तर आपला गळा व्यवस्थित दिसणार नाही। तर इथे आपण हे कट करून घेतलेला आहे आणि यानंतर गळा आहे तो आपण इथे पलटी करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित एका टोकाच्या बाजूने वस्तूच्या सहाय्याने आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे गळ्याचं, बोटनेक गळ्याचं, आणि त्यानंतर इथे आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो या अगोदर सुद्धा बोटनेक ब्लाउजचे भरपूर सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत। जर तुम्ही पाहिले नसतील, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर ते सुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या आणि खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी त्यात सुद्धा केलेला आहे। नवीन जरी तुम्ही शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही जर हे व्हिडिओज पाहिले तर तुम्ही ते एकदम सोप्या पद्धतीने, तुम्हाला काही अवघड वाटणार नाही जर तुम्ही जर व्हिडिओज माझे पाहिलेत तर वेळ जर असल्यास तुम्ही ते सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या। त्यानंतर पेपर कटिंग ब्लाउज डिझाईन्स, वेगवेगळे ब्लाउज डिझाईन्स नेट ब्लाउजवरती, त्यानंतर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले पफ ब्लाउजचे बाहीचे डिझाईन, कटिंग, स्टिचिंग वेगवेगळ्या प्रकारचे मी टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर इथे पाहू शकताय मी दाबटीप मारून घेतलेली आहे कमरेच्या बाजूला सुद्धा आणि गळ्याच्या बाजूला सुद्धा। तर अशा प्रकारे दाबटीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला चारही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत ब्लाउजला आणि एक्स्ट्राचं कापड इथे आपण कट करून घेणार आहोत। तर इथे पाहू शकताय मी चारही बाजूला टिपा मारून घेत आहे। आणि मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। म्हणजे तुम्हाला आपले जे चॅनलचे व्हिडिओज आहेत तर ते शोधत बसण्याची काही गरज नाही। तर इथे पाहू शकता मी इथे कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड। तर हे त्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहेत। 4 इंचावरती आपण टक्स घेणार आहोत आणि आता गळा जो आहे तो आपला संपूर्ण कंप्लीट झालेला आहे। इथे जर तुम्हाला पाइपिंग करायची असेल तर कॉन्ट्रास्टची पाइपिंग, गोल्डन किंवा वेगळा कलर असेल तर ती पाइपिंग करू शकता। मी इथे लेस अटॅच करून घेणार आहे आणि इथे नॉट जॉईंट करणार आहे। तर आपला गळा संपूर्ण कंप्लीट झालेला आहे। तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपला गळा बसणार आहे घातल्याच्या नंतर। तर इथे आपला गळा पूर्ण तयार झालेला आहे। नॉट सुद्धा मी लावलेले आहेत, छोटे छोटे कापडाचे लटकन बनवलेले आहेत
आणि इथे लेस जॉईंट करून घेतलेली आहे। सेमच कलरची लेस घेतलेली आहे। कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे खरंच खूप खूप आभार मानते। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।